महाराज हॉटेल जाणे होते आणि घरी होती तिने पाहिल्याबरोबर बाहेर आली. तिला इथं म्हटलं बाई पहिलीने पाहिलं मनोजून घेतलं, दुसरीला दिसताय तुझं सावळा दिसताय, तू भाग्यवान आहे, तुला कसा दिसला? तिसरी म्हणते मला असं दिसत. या ती पुढं माझे गेले श्रीरंगा वाचुनी आणुनी. तिसरी म्हणते माझं या ती पुढं चौथी गेली. चौथीने पाहिला बाहेर आली. तिला इथं म्हटलं बाई पहिलीने पाहिलं मनोजून घेतलं, दुसरीला सावळा दिसताय, तिसरी तर या ती पुढं हरवलंय, तुला कसं दिसताय? ती म्हणते मी त्याला पाहिलं एवढं खरंय, पण पाहिल्याबरोबर त्याने काय केलं ऐका. कन्हैया लागला तुझा रे चंद्रमला, सांगना बोलना सांगना बोलना. कन्हैया लागला तुझा रे चंद्रमला. किती पहिल्या करून चार अजून भरपूर वाक्य पहिल्यांदा करतो ते काला राहील. महाराज पाण्याचा कार्यक्रम आटोपला. भगवान परमात्मा 6 दिवसाचं झालंय, गोकुळाचा आनंद आहे, पण कंसाला धोपणी कंसाने दरबार भरवलाय. कंसाने सांगितलं जो कोणी माझ्या शत्रूला मारून त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. त्या राक्षसांमध्ये एक राक्षसी उभी राहिली, तिचं नाव आहे पुतना. कोण? पुतना. म्हणजे कंसा मी जाते मारायला. कंस म्हणजे पुतना खाली बघ बेटा. अगं पुतना आरशात तुझं रूप पाहिलंय का? तुझं रूप कसं आहे? तुझं आवे डुबे रूप आहे, एवढं शरीर आहे, आगळून नगाळा. अगं तुला कृष्णापर्यंत काय गोकुळापर्यंत सुद्धा जाऊ देणार नाही असं रूप आहे. पुतना म्हणे कंस येणार आहे. पाश्चात्य संस्कृतीने आक्रमण केलेलं आहे. धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या दगदगीच्या काळामध्ये कंसा ब्युटी पार्लर नावाची फॅसिलिटी अशी आहे, मी दिसायला कशी असू दे एक गावनी ब्युटी पार्लर मागवू, तू सुद्धा मला एक गावनी.